भाई ये खाना बेस किचन से बनता है या नके? ये अपना बेस किचन का है, ये अंदर बनाया है। मतलब बेस किचन ये वाला जो दिया था, ये वाला दिया था ना, वो तो अपना बेस किचन से ही आया था। कौन सा रायचूर वाला? हाँ। रायचूर से ये कहाँ से आया था फिर? ये खाली अंदर बनाया था। अंदर मतलब समोर आपण बघताय हे पॅन्ट्री कार मधलं बिर्याणी ह्याच्यामध्ये झुरळ दिसते आणि हे इथंच बनवलं, बेस किचनमध्ये नाही बनवलं. यावरूनच समजते इंडियन रेल्वेज फूड कसं सर्व करते पॅसेंजर्सला. वाडी स्टेशनच्या आउटरला आहे सध्या आता आपण, वाडी स्टेशनच्या आउटरला. आणि मी आता आपल्याला जो व्हिडिओ दाखवला ना, आपण बघताय इंडियन रेल्वेज पॅन्ट्री कार आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उदाहरणं भेटत असतात. सरळ सरळ व्हेज बिर्याणीमध्ये झुरळ, आणि ते पण बेस किचन नाही. बेस किचनमधून हे बिर्याणी चढलेली नव्हती, इथं पॅन्ट्री कारमध्ये बनवलेली. 1:51 झालेत, आपण पोहोचलोय वाडी जंक्शनला. आताचा जो प्रसंग आहे ना, सारखा सारखा आठवतोय मंडळी. ते झुरळ, ती बिर्याणी मी पण खाल्ली आहे, माझ्याच्यात नाही निघली. पण कसं काय यार असं करू शकतात समजत नाही. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये. आज आहे 10 फेब्रुवारी 2025, वार आहे सोमवार. सध्या मी आहे कन्याकुमारीला. समोर आपण बघताय कन्याकुमारी रेल्वे स्टेशन. आणि थंबनेल टायटलवरून आपल्याला समजलंच असेल की आज आपण प्रवास करणार आहोत कन्याकुमारी ते पुणे या ट्रेनने. आपल्या ट्रेनचा टायमिंग आहे 8:40. आत्ता वाजलेत 7. आता 2 तास लवकर आलो आहे जवळजवळ. पण आहे ना, भूक लागली. आणि या साईडला बाहेरच्या साईडला आहे ना, आता रेस्टॉरंट जे आहेत ना, म्हणजे नाश्ता वगैरे, तर 7:30ला चालू होणार आहे. तर 7:30ला चालू होणार आहे. आता वाजले 7. तर बघू, आता अर्धा तास टाईम आहे. जाऊयात बाहेर, थोडासा नाश्ता पण करूयात, कारण की आतमध्ये तशी सोय नाही आहे. आणि मग आता ट्रेनमध्ये बसले की आपल्याला तो प्रॉपर असा नाश्ता नाही भेटणार. आणि साऊथमध्ये आलो की साऊथचं जो कॉम्बिनेशन आहे ते वेगळंच आहे. ती टेस्ट करण्याची मजा वेगळीच आहे. तर मंडळी, आजचा जो आपला प्रवास असणार आहे तो जवळजवळ 1941 किलोमीटरचा आहे. 56 स्टेशन आपण क्रॉस करणार आहोत. पण 56च्या स्टेशन जर घेतले तर वेब सिरीज बनून जाईल. त्यामुळे आपण इम्पॉर्टंट स्टेशन घेणार आहोत आणि ही जर्नी कंप्लीट करणार आहोत. आणि जे इम्पॉर्टंट स्टेशन आहेत त्याची सर्व डिटेल इन्फॉर्मेशन आपल्याला मिळणार आहे. ट्रेनमध्ये आपल्याला जे काही खाणं पिणं असणार आहे ते सर्व दाखवणार आहे. मजा येणार आहे. तर चला आता जाऊयात बाहेर, नाश्ता वगैरे करू आणि मग जाऊयात स्टेशनमध्ये. आणि हां, आतापर्यंत आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. नोटिफिकेशनची बेल दाबली नसेल तर जरूर दाबा. आणि हां, इंस्टाग्रामला आपण मला फॉलो करू शकता. इन्स्टा ID आहे puneri.humsafar. समोर या साईडला स्टेशन आहे, इथून आता चालत आलो आहे. इकडे ना या साईडला एक हॉटेल आहे, खूप मस्त. तिथं डोसा वगैरे मिळतो, पण ते अजून चालू नाही झालं आहे. इकडे कुत्रा बघा कसं आणलं समोर, मजा आहे कुत्र्याची. आधी तुम्हाला हे हॉटेल दाखवलं होतं, इथं आपण रात्री नाश्ता केला होता, पण तिथं अजून पण रेडी नाही आहे. तर शेजारचं जे हे हॉटेल नाही इथं रेडी आहे. तर चला जाऊयात आतमध्ये. समोर आपण बघताय इडली आलेली आपली, आपला नाश्ता केळीच्या पानात. साऊथला आलं की याच्याशिवाय मजा नाही. अजून आपण डोसा पण सांगितलेला आहे. सध्या तुम्हाला हे टेस्ट करून सांगतो. डोसा पण आला आपण बघताय. डोसा साधा डोसा आहे. मागच्या हॉटेलमध्ये आपण आत्ताच नाश्ता केला. क्वालिटी काय चांगली नव्हती, ॲव्हरेज होती टेस्ट. पण ठीक आहे, आता ऑप्शन दुसरा नव्हता अवेलेबल एवढ्या सकाळी. फायनली पोचलो आपण कन्याकुमारी रेल्वे स्टेशनला. आणि भारताचं शेवटचं स्टेशन आहे, कारण की हे टर्मिनल स्टेशन आहे. याच्या पुढे ट्रेन जात नाही, ट्रेन फक्त इथपर्यंतच येते. रेल्वे स्टेशनचा परिसर आपण बघताय. वेटिंग एरिया या प्रकारे आहे. इकडं इंडियन रेल्वेचं स्नॅक सेंटर वगैरे आहे, चहा कॉफी वगैरे मिळते. हे बघा टर्मिनल स्टेशन, याच्या पुढे ट्रेन जात नाही. समोर आपण बघताय वॅप 7 लोकोमोटिव्ह कृष्णराजपुरम लोकोशेडचं. आता याच 4 नंबर प्लॅटफॉर्मला आपली ट्रेन येणार आहे. शेजारी मला वाटतं विवेक एक्सप्रेस आहे, ही नाही माहिती कुठली आहे. मंडळी, प्लॅटफॉर्म नंबर 4ला आपली ट्रेन शंट होतीये. बघताय आपण ब्रँड न्यू कन्याकुमारी पुणे. तर चला B4 कोच आपला, आतमध्ये जाऊयात. ब्रँड न्यू कोच आहे. स्टाफ मेंबरसाठी बघा, हे पण किती मस्त आहे कुशन. येऊयात थोड्या वेळाने, येऊयात इथं वॉशरूममध्ये. कोच बघा, ब्रँड न्यू कोच दिसतोय. सगळ्यात पहिल्यांदा इंटिरियर दाखवतो. एवढं भारी इंटिरियर आहे ना. आपण बघताय ही आपली सीट आहे, साईड लोअर साईड अप्पर. या साईडला बघताय कुशन बघा तुम्ही. हे ब्राऊन कलरचं कुशन आहे ना, एकदम रिच वाटतंय. इकडं आरसा आहे समोर. कर्टन बघा, एकदम क्लीन. या साईडला आपल्याला चार्जिंग सॉकेट 1 2 1 2 4
चार्जिंग सॉकेट आहेत. इकडच्या साईडला पण 2 आहेत बघा, इकडं 2 आहेत. साईड लोअर साईड अप्पर दोन्ही साईडला आहे. कधी कधी थर्ड एसीला एकाच साईडला असतं, पण इथे 2 साईडला आहे, ते बेस्ट आहे. वरच्या साईडला एसी, इकडे लाईट. समोर या साईडला डिस्प्ले बोर्ड बघताय. साईड लोअर सीट बघताय आपण. नेहमी आपल्याला कंप्लेंट असते ज्यावेळेस आपण इथं बसतो, हा जो मधला गॅप आहे ना अनकम्फर्टेबल फील करतो. पण त्यांनी आता एक सुधारणा केली. आपण बघता इथं कडी दिली आहे, ही कडी आपण लावली की ही सीट थोडीशी ॲडजस्ट होते. 100% नाही पण ठीक आहे, काहीतरी प्रयत्न केला आहे त्यांनी, चांगली गोष्ट आहे. इंडियन रेल्वेच सुधारते. तो वॉशरूम मी आपल्याला दाखवतो. समोर आपण बघा मोठासा आरसा आहे. इकडे या साईडला आपल्याला वॉश बेसिन आहे. इकडे आपल्याला सोप आहे हात धुण्यासाठी. समोर बघता इथं पण मोठा आरसा आहे. या साईडला छोटं वॉश बेसिन आहे. इकडे साबण वगैरे ठेवण्यासाठी. इकडे सोप, इकडे फ्लश, इकडे या साईडला लाईट आहे. ट्रेन नंबर 16382 कन्याकुमारी पुणे एक्सप्रेसने प्लॅटफॉर्म नंबर 4 वरून डिपार्चर घेतलं आहे ऑन टाईम 8:40. आता ह्याच्यानंतर मंडळी आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे तो म्हणजे 19 किलोमीटर दूर नागरकोइल आणि मग 87 किलोमीटर दूर इथून त्रिवेंद्रम सेंट्रल. खरं तर याच्यामध्ये ना खूप सारे 1-1 मिनिटाचे हॉल्ट पण आहेत, ते मी स्किप करणार आहे. आणि जे मेन स्टेशन आहेत, इम्पॉर्टंट स्टेशन आहेत, ते आपल्याला दाखवणार आहे. चला बाय बाय कन्याकुमारी, भेटूयात पुन्हा एकदा. इकडं जिकडं नजर जाते ना तिकडं नारळाची झाडच झाडं दिसतात. ते 19 किलोमीटरचा टप्पा पार करत आपण पोहोचलोय नागरकोइल जंक्शनला. 20 मिनिटं लागले इथं आपल्याला पोहोचायला. सगळ्यात महत्त्वाचं जंक्शन आहे ते, इथून एक लाईन त्रिवेंद्रमकडे जाते जिकडे आपण चाललोय, आणि एक लाईन जाते तिरुनेलवेलीला. तर ती ब्रांच लाईन असेल मे बी, त्या साईडला जाते. तर आता इथं 5 मिनिटाचा हॉल्ट आपला आणि मग निघेल आपली गाडी. इथून खाण्यापिण्याचे स्टॉल बघता इथं दिसतात आहे समोर. मंडळी 5 मिनिटाचा आपला स्टॉप होता नागरकोइल जंक्शनला, पण काही टेक्निकल रिझनमुळे गाडी 10 मिनिटं थांबली. समोर आपण बघताय रिफ्रेशमेंट IRCTCचं प्लॅटफॉर्म नंबर 1 वर. या साईडला आत्ताच गाडी आली आहे CSMT नागरकोइल. कंप्लीट जर्नी झाली आहे गाडीची. आता सध्या बघताय कोचमध्ये आपल्या कोणीच नाही, आपली सीट त्या साईडला आहे 31-32. इकडे येऊन आता टाईमपास म्हणून बसलोय. मला वाटतं त्रिवेंद्रम सेंट्रललाच चढतील, पण त्याच्या आधी भरपूर स्टॉप आहेत, तिथं पण चढू शकतात. 1-1 मिनिटाचे स्टॉप दिलेत प्रत्येक ठिकाणी. एवढे स्टॉप द्यायची गरज नव्हती, 56 स्टॉप खूप जास्त होता ते. आता आम्ही विवेक एक्सप्रेसची जी ट्रेन जर्नी केली 4155 किलोमीटर, 59 स्टॉप होते. आणि याच्यात 1941 किलोमीटरसाठी 56 स्टॉप. एवढे सेन्स तर बनत नाही, पण काय माहीत आता रेल्वेचं काय नियोजन याच्या मागं. कॉफी बनवतो. तर पहिला वेंडर आला आता आपल्या कोचमध्ये बघताय कॉफीसाठी. सकाळी चहा वगैरे काहीच भेटलं नव्हतं, तर आता कॉफी घेतोय आपण. कॉफी घेतली आहे ओव्हर प्राईज. 20ची कॉफी 25ला विकताय.
बारासाला म्हणून रेल्वे स्टेशन आहे, तिथं आपली गाडी थांबली. 1 मिनिटाचा हॉल्ट आहे आणि समोर आपण बघताय पुण्याहून कन्याकुमारी जाणारी आपली वाईस वर्सा ट्रेन इथं आलेली आहे. दोन्ही ट्रेनची भेट झाली इथं. आता चला आता पुढे जाऊयात. जसं की मी आपल्याला सांगितलं, आपण पोहोचलोय त्रिवेंद्रम सेंट्रल, केरळाची राजधानी. आणि राजधानी म्हणलं की पब्लिक असणारच आहे. आता एवढे स्टेशन झाले तर जास्त कोण चढलं नाही, पण इथं आता चढतं ते पब्लिक. 87 किलोमीटरचा टप्पा आत्तापर्यंत आपण पार केला आहे. आता याच्यानंतर आहे ना 3 स्टॉप मी स्किप करणार आहे, लोकल स्टॉप असणार आहे ते. आणि त्याच्यानंतर आपण कोलम जंक्शनला भेटूयात. आता आपल्या कोचमध्ये अजून तर कोण चढलं नाही, पण बघू आता जेवढे कमी राहतील तेवढं चांगलं आहे. त्रिवेंद्रम सेंट्रलला आहे ना 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. शेजारच्या प्लॅटफॉर्मवर गाडी लागली बघा, तिरुचिपल्ली त्रिवेंद्रम सेंट्रल. ही ट्रेन पण निघण्यासाठी सज्ज आहे. गेस जनरल क्लासचा डब्बा आहे समोर. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आपल्याला लागलेला तिकीट दर म्हणजे फेअर, तर 3rd AC साठी आपल्याला लागलं आहे 1982 रुपये एकाला. क्या बोला? तो अभी कुछ नहीं मिलेगा क्या? एक बार खाना ये तो आ रहा है. हाँ भाई आ जाओ. कोलम जंक्शनच्या अलीकडे आता आपण डॅम लागला बघा, मस्त पाणी एकदम निळशार. संध्याकाळची बी इंतजाम करावं लागलं वाटतं. 12:45 झालेत. आपण पोहोचलोय कोलम जंक्शनला. प्लॅटफॉर्म नंबर 2 बघताय, त्याच्या शेजारीच प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे. इथं ट्रेन उभा राहिली आहे, कोलम चेन्नई इग्मोर अंजवीर. नावं एवढी अवघड आहेत ना. पॅन्ट्री कारमधून बिर्याणी मागवली 110 रुपयाची. खरं तर 120 बोललेला तो, 120ला. आणि ज्यावेळेस मी बिल मागितल्यानंतर 110वर आला. असं आहे सगळं. 3 मिनिटाचा स्टॉप आपला इथं. आणि बिर्याणी टेस्टी आहे बरं का, क्वालिटी आहे. इंडियन रेल्वेचं वाफर लोकोमोटिव्ह ईरोड लोकोशेड.
2:45 वाजले आता. आपण पोहोचलोय कोट्टम रेल्वे स्टेशनला. प्लॅटफॉर्म नंबर 1 वर 247 किलोमीटरचा टप्पा आतापर्यंत आपण पार केलाय. खाण्यापिण्याचे ऑप्शन्स आपल्याला बघता इथं भरपूर सारे आहेत. पाण्याच्या बॉटल्स रेल्वे अप्रूव्ड आहे. रेल्वेर नाही आहे, समोर दिसते आपण बघा. 3 मिनिटाचा स्टॉप इथे. 3 मिनिटात. याच्यानंतर एर्नाकुलम टाउन येणार आहे. तीन वाजून 50 मिनिटं झालेत मंडळी. आपण पोहोचलो एर्नाकुलम टाउन. हे आहे कोची मधलं दुसरं सगळ्यात मोठं रेल्वे स्टेशन आफ्टर एर्नाकुलम जंक्शन. तर आता 5 मिनिटाचा हॉल्ट इथं. 307 किलोमीटरचा टप्पा पार केला. आता काहीतरी खायला घेऊयात मंडळी. भाई समोसा. हे समोसे आहेत ना साऊथचे 1 नंबर लागतात. ह्या प्रवासादरम्यान खूप खाल्लेत मी साऊथच्या प्रवासादरम्यान. 5 मिनिटाचा हॉल्ट आहे. चला थँक्यू. चला एर्नाकुलम टाऊनमधून डिपार्चर झालं आहे आपलं. समोसा जो घेतला तर तुम्हाला दाखवतो. मस्त. जोपर्यंत साऊथ संपत नाही तोपर्यंत हा समोसा सोडायचा ना. एर्नाकुलम टाऊन नंतर 17 किलोमीटर दूरच होतं आलवा रेल्वे स्टेशन. हे येतं केरळामध्येच. तिथून आपण ऑर्डर केलं होतं झोमॅटोन बिर्याणी. पुन्हा एकदा ही अख्खी टूर आहे ना पूर्ण बिर्याणीमध्येच गेलेली आहे. 220 रुपये झोमॅटो. चला बिर्याणी अनबॉक्स झाली. सलाड दिले. इकडे ही चटणी कसली माहीत नाही. चला टेस्ट करून सांगतो कसं आहे. मसाला वगैरे मस्त दिला त्यांनी. क्वालिटी आहे बरं का. निघाली आलवावरून. वरती बघा केरळाची गव्हर्नमेंट बस.
454 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय पलक्कड जंक्शनला. प्लॅटफॉर्म नंबर 4 बघताय या साईडला. इकडे आहे प्लॅटफॉर्म नंबर 5. ह्याच्या आधी आपल्याला जो नॉन स्टॉप आपला रन दाखवला मी 50 ते 60 किलोमीटरचा, तो आपल्याला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा मंडळी. 3 मिनिटाचा स्टॉप आहे आपला इथं फूड स्टॉल बघा, आपल्या भरपूर सारे स्नॅक्स खायला मिळतात इथं. आता पलक्कड जंक्शन आहे, इथून एक लाईन जाते जोलारपेट्टेकडे, तिकडे आपण जाणार आहोत. आपला स्टॉप पण आहे आणि दुसरी पोलाचीकडे. 3च मिनिटाचा स्टॉप आहे इथं. आठ वाजून 12 मिनिटं झालेत. आपण पोहोचलोय कोइंबतूर जंक्शनला आणि गर्दी बघा आता इथं चढण्यासाठी. आपल्या कोचमध्ये भरपूर सारे पॅसेंजर चढण्यासाठी रेडी आहे. हा प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे. प्लॅटफॉर्म नंबर या साईडला आहे आय गेस 2 असेल. हा प्लॅटफॉर्म नंबर 3 आहे. हा प्लॅटफॉर्म नंबर 4. आता कोइंबतूर जंक्शन आहे, इथून एक लाईन आहे ना मेटूपल्लमला जाते. तिथून आपल्याला टॉय ट्रेन पकडता येते उटी जाण्यासाठी. एक लाईन आपल्याला चेन्नईकडे जाते, एक लाईन आपण आलोय तिकडून आणि एक लाईन विशाखापट्टणमकडे जाते. तर अशा प्रकारे आहे कोइंबतूर जंक्शन. गर्दी जबरदस्त आहे या साईडला. खाण्यापिण्यासाठी आपल्याला बघा इकडे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. राजगिऱ्याचे लाडू वगैरे भेटतात इथं. युनिक काहीतरी वेगळं दिसलं. कोइंबतूर जंक्शनमधून निघाल्यानंतर आता आपण पोहोचलो होतो तिरुपूरला. तिरुपूर बघताय 2च मिनिटाचा हॉल्ट होता. निघाली गाडी. आपल्या पॅन्ट्री कारमधून बिर्याणी मागवली, जी दुपारी मागवली होती ती सेम 110 रुपयाची. एक नंबर क्वालिटी हिची. नऊ वाजून 45 मिनिटात झालेत मंडळी. आपण पोहोचलो इरोड जंक्शनला. 610 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलाय आणि आपली रेल्वे बघताय. हा सेकंड एसीचा कोच, त्याच्या शेजारीच आपला थर्ड एसीचा कोच. आता 10 मिनिटाचा ब्रेक असण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपण समोर बघताय ही पाईपलाईन. आता मागच्या साईडला पण आहे, त्या साईडला आपल्या गाडीमध्ये पण पाणी भरलं जात आहे. आणि आता आपण पण जाऊयात आता झोपायला. 10 वाजले. सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करू 6 वाजेपर्यंत आणि तिथून आपण ही जर्नी कंटिन्यू करू पुण्यापर्यंत. चला मग मंडळी, झोपूयात, भेटूयात सकाळीच. टाटा, बाय बाय. शुभ प्रभात मंडळी. 1115 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय आंध्र प्रदेशातील कडप्पा या शहरामध्ये. रेल्वे स्टेशन पाहताय, ओपन रेल्वे स्टेशन आहे. रात्री झोप काय भारी लागली सांगू. पण आहे ना, थर्ड एसी आणि सेकंड एसीमध्ये जो फरक आहे ना, तो आपल्याला जर गर्दी असेल ना तर जाणवतो. अक्षरशः म्हणजे सांगू, म्हणजे जनरलला टफ देईल अशी गर्दी होती. पण ठीक आहे, झोप वगैरे व्यवस्थित झाली आहे. 2च मिनिटाचा स्टॉप आहे आपल्या गाडीचा इथे. तर रिनोव्हेशनचं काम चालू दिसतंय, कारण की बरंचसं स्टेशन ओपन आहे. मे बी आता येणाऱ्या काळात स्टेशन मोठं होईल. म्हणजे जे काय प्लॅटफॉर्म असतील, जे काय म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आहे डेव्हलपमेंट, ते होईल इथे. कडप्पा स्टेशनवरून निघलो आपण. 10 किलोमीटर झालं असेल. पण धुकं बघा इकडं. आता आपण आसाम वेस्ट बेंगॉलची ट्रिप करून आलो होतो, तिकडं धुकं होतं. पण तिकडचं तर वेगळंच होतं. आणि तिकडं थंडी पण तेवढी. इकडं थंडी नाही तेवढी, पण धुकं आहे. कलमान
1223 किलोमीटरचा प्रवास करता आपण पोहोचलोय ताडीपत्री, आंध्र प्रदेशातलं एक छोटंसं रेल्वे स्टेशन. 1 मिनिटाचा हॉल्ट होता इथं. निघाली लगेच गाडी. काहीही नाही भेटत इकडं, खाण्यापिण्याचे ऑप्शन्स काही नाही. एक स्टॉलसुद्धा नव्हता इथं. तेराशे किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय गुंटकल रेल्वे स्टेशनला. गुंटकल जंक्शन बघताय, भरपूर सारी गर्दी आहे या साईडला. इकडं या साईडला मालगाडी थांबली आहे. आता आपल्याला आहे ना नाश्त्यासाठी काहीतरी बघायचंय. नाश्त्यासाठी आपण पट्टी समोसा बघूयात. त्या साईडला स्टॉल बघताय. इथे बघा खाण्यासाठी ऑप्शन्स बघा भरपूर सारे आहेत. लेमन राईस, इडली, डोसा, पट्टी समोसा. समोसा बघताय आपला हा पट्टी समोसा. शेवटचा टाइम असणार आहे बहुतेक आपला खायचा साऊथ मधला. आता मंडळी गुंटकल जंक्शन आहे, कारण की इथून एक लाईन बँगलोरला जाते, एक लाईन विजयवाडाला. ना आपण चाललोय पुण्याच्या दिशेने. 10 मिनिटाचा स्टॉप आहे आपला इथं. ही मालगाडी बघा चालली आहे. समोसा बघताय गरमागरम आहे. त्यासोबत आहे ना ही आपली नारळाची चटणी. नवीन एक्सपेरिमेंट. कांदा भरलाय तुम्ही, कांदा ठीक आहे पण. तुंगभद्रा नदी. आता आपण आंध्रामधून काही वेळातच कर्नाटकामध्ये प्रवेश करणार आहोत. मंडळी 11:51 झालेत. आपण पोहोचलोय रायचूर जंक्शनला. हे तर कर्नाटका राज्यात जवळजवळ 1422 किलोमीटरचा टप्पा आपण पार केलाय आणि इथपर्यंत पोहोचलोय. ऑफिशियली कर्नाटका राज्यात आलोय आपण. आता काही वेळातच आपल्याला येणार आहे सोलापूर. म्हणजे अजून अवकाश आहे, 4 वाजतील. त्यानंतर आपण महाराष्ट्रात प्रवेश करणार आहोत. व्हिडिओ कसा वाटतोय मंडळी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की कळवा. 2च मिनिटाचा स्टॉप आहे. भाई ये खाना बेस किचन से बनता है या मक्के? ये अपना बेस किचन का है, ये अंदर बनाया है. मतलब बेस किचन ये वाला जो दिया था, ये वाला दिया था ना, वो तो अपना बेस किचन से ही आया था. कौन सा रायचूर वाला? हाँ. रायचूर से. ये कहाँ से आया था फिर? ये खाली अंदर बनाया था. अंदर समोर आपण बघताय हे पॅन्ट्री कारमधलं बिर्याणी. ह्याच्यामध्ये झुरळ दिसते आणि हे इथंच बनवलं, बेस किचनमध्ये नाही बनवलं. यावरूनच समजते इंडियन रेल्वेज फूड कसं सर्व करते पॅसेंजर्सला. वाडी स्टेशनच्या आउटरला आहे सध्या आता आपण. वाडी स्टेशनच्या आउटरला. आणि मी आता आपल्याला जो व्हिडिओ दाखवला ना आपण बघताय इंडियन रेल्वेज पॅन्ट्री कार आणि असे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला उदाहरणं भेटत असतात. सरळ सरळ व्हेज बिर्याणीमध्ये झुरळ आणि ते पण बेस किचन नाही. बेस किचनमधून हे बिर्याणी चढलेली नव्हती, इथं पॅन्ट्री कारमध्ये बनवलेली आहे. काय बोलायचं आता सांगा तुम्ही. कसं विश्वास ठेवायचा आणि कसं इंडियन रेल्वेसोबत त्यांचं फूड आपण ऑप्ट करायचं. त्यामुळे लोक बाहेरून खाणं प्रेफर करतात. आता एवढ्या लांबची ट्रेन कन्याकुमारी ते पुणे जवळजवळ 2000 किलोमीटरचा प्रवास आणि हे अशी जर सर्व्हिस भेटत असेल काय बोलायचं आता.
1:51 झालेत, आपण पोहोचलोय वाडी जंक्शनला. अर्धा तासापूर्वी ना गाडी जवळजवळ 20 ते 25 मिनटं लेट होती. आता गाडी 13 मिनटं लवकर आली स्टेशनला. 2 मिनटाचा स्टॉप आहे, म्हणजे 15 मिनटं गाडी ते थांबणार आहे. आत्ताचा जो प्रसंग आहे ना, सारखा सारखा आठवतोय मंडळी. ते झुरळ, ती बिर्याणी मी पण खाल्ली आहे, माझ्या ह्याच्यात नाही निघली. पण कसं काय यार असं करू शकतात समजत नाही. वाडी जंक्शन आहे, इथून एक लाईन सिकंदराबादकडे जाते, एक गदगकडे पण जाते, आणि आपण चाललोय पुण्याच्या दिशेने. to Kanyakumari Pune Express from Kanyakumari to Pune. 2:50 झालेत मंडळी. आपण पोहोचलोय कलाबुर्गी जंक्शन. रेल्वे स्टेशन पाहताय, खूपच सुंदर आहे. खरं तर एकच रेल्वे आहे सध्या आपल्या रेल्वे स्टेशनवर. 3 मिनिटाचा हॉल्ट आहे आपला. 1566 किलोमीटरचा प्रवास आतापर्यंत केला आहे. जंक्शन आहे तर इथून एक लाईन जाते, ती म्हणजे लातूरकडे. चला आता 3 मिनिटाचा स्टॉप म्हणल्यावर थोडा दरवाजापाशी थांबलेलं बरं. अक्कलकोट रोड, बोला श्री स्वामी समर्थ. उद्यान एक्सप्रेस. सोळाशे 79 किलोमीटरचा प्रवास करत आता आपण पोहोचलोय सोलापूर. फायनली महाराष्ट्रात पाऊल ठेवलंय मंडळी. 5 मिनिटाचा हॉल्ट इथं. आता खाण्यापिण्यासाठी ना स्टॉल खूप लांब आहेत. आता मित्राला पाठवले चहा वगैरे घेण्यासाठी. या साईडला स्टॉल आहे बघा, पण गर्दी भरपूर आहे. आता याच्यानंतर केम, दौंड आणि मग पुणे. फायनली पुण्याला पोहोचणार आहे 11 दिवसानंतर. 1776 किलोमीटरचा प्रवास करत आता आपण पोहोचलोय केमला. 2 मिनिटाचा स्टॉप आहे इथं, सोलापूर जिल्हा. आता याच्यानंतर येणार दौंड. दौंडमध्ये आहे आपला 5 मिनिटाचा स्टॉप आणि मग फायनल पुणे जंक्शन.
1866 किलोमीटरचा प्रवास करत आपण पोहोचलोय दौंड जंक्शनला. समोर बघताय आपली ट्रेन. आणि मला वाटलं गाडी आपली आहे ना टायमिंगमध्ये राहील, पण आहे ना ज्यावेळेस सोलापूरच्या अलीकडं टेक्निकल प्रॉब्लेम झाला काय माहिती, सिग्नलच भेटलं नाही. 1 तास गाडी लेट आहे आता मला नाही वाटत की गाडी 1 तास मेकओव्हर करेल, अर्धा तास जास्तीत जास्त करू शकते. दौंड जंक्शन आहे सगळ्यांना माहिती. इथून एक लाईन बारामतीला जाते आणि एक लाईन आपण जाऊ शकता मनमाडकडे आणि एक लाईन सरळ पुणे. तर 1941 किलोमीटरचा प्रवास, तब्बल 2 दिवस आपण ट्रेनमध्ये होतो. कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मंडळी, व्हिडिओ संपवण्यापूर्वी आपल्याला प्रवासात आलेले अनुभव. ट्रेनची कंडिशन एकदम ब्रँड न्यू कोचेस होते. आल्हाददायी प्रवास. 3rd AC चा प्रवास जरी असला तरी त्याच्यामध्ये आपल्याला अजिबात जाणवलं नाही. आता केटरिंग, सगळ्यात वर्स्ट केटरिंग म्हणता येईल आपल्याला या ट्रेनची, कारण की याच्यामध्ये खाणं पिणं एकदम थर्ड क्लास होतं. आणि सगळ्यात खराब अनुभव आजचा आपण बघितला की अक्षरशः बिर्याणीमध्ये आपल्याला झुरळ आढळलं. त्याची आपण रीतसर कंप्लेंटही केली आणि त्यानंतर त्यांच्यावर कारवाईसुद्धा झाली. व्हिडिओमध्ये आपण बघायला येणार आहे. तिकीट दर मी ऑलरेडी सगळं सांगितलं, 1 किलोमीटर सगळं सांगितलं. बाकी सर्व प्रवास आपला एकदम एक नंबर झालेला आहे आणि गाडी लेट पण नाही झाली. 10 ते 15 मिनटं फक्त गाडी लेट झाली. ओव्हरऑल 1 नंबर प्रवास होता. तर चला मग मंडळी, अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात. आपल्याला हा जर व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.